अरे बापरे! हे काय? इथे तर आमच्यासोबत स्कॅम झाला. काय स्कॅम झाला? चला तर मग सविस्तर सांगते. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव दीपा आणि आज आम्ही निघालो आहोत एकविरा देवीच्या दर्शनासाठी. सकाळी 6:15 वाजता आम्ही घरातून निघालो दर्शनासाठी. पुणे ते कार्ला जास्त दूर नाहीये. पण ते म्हणतात ना, की जोपर्यंत तुम्हाला बोलवणं येत नाही, तोपर्यंत तुम्हाला दर्शन मिळणार नाही. तसंच आमच्या सोबतही झाले. आम्ही खूप प्लॅन केलेत. प्रत्येक वीकेंडला प्लॅन करायचो, की ह्या वीकेंडला दर्शनासाठी जाऊ, त्या वीकेंडला दर्शनासाठी जाऊ. पण काही ना काही अडचणी यायच्या. फायनली योग आला आणि आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो. गाडी पार्क केल्यानंतर जसं गाडीतून उतरलो, अरे! तुम्ही बघतच असाल किती थंडी आहे. थंडीपेक्षा वारगी जास्त होते. पण असो. आणि त्यानंतर तर बघितलं तर गर्दीच नाही. म्हणजे तुम्ही तर बघतच असाल रोडवर गर्दी नाही. तर मी खूप ऐकलंय की खूप गर्दी असते रिक्षावाल्यांची, कारवाल्यांची, पायी चालणाऱ्यांची. पण गर्दी नव्हती. मग आम्ही थोडं तसं पायऱ्या चढायला लागलो. तर तरीही गर्दी दिसत नव्हती. पण जसं पुढे जायला लागलो ना, तसं वाटलं की आहेत सकाळी सकाळी येणारेही लोक आहेत आमच्यासारखे. आणि काही लोकांनी जे नवस मागितलेलं असेल तेही पूर्ण करताना दिसतात. तसं आम्ही थोडंसं आणखी वरती चढलो. गर्दी दिसली ही एवढी नव्हती. पण नंतर जसं मंदिरापर्यंत पोचलो आणि बँडचा आवाज ऐकला, ते पालखीवाले बघितले, मग तर स्कॅमच झालं म्हटलं जाईल. कारण की आम्हाला वाटलं की सकाळी लवकर उठलं तर गर्दी कमी असेल, पण तसं काही नाही. आमच्यासारखे खूप लोक विचार करतात म्हणजे पण गर्दी असली तरी आमचं दर्शन खूप मस्त झालं. म्हणजे हार्डली 20 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. आणि ही सर्व गर्दी बघत असाल ना, तर मुंबईकडची होती. आम्ही एकाला विचारलं तर ते कल्याणहून आलेले होते. कल्याण, तिसगाव त्या साईडकडचे होते. तर त्यांनी म्हणजे पालखी आणलेली होती. म्हणजे अशी एकच पालखी नव्हती, खूप साऱ्या पालख्या होत्या. म्हणजे एक टीम वेगळी तर दुसरा ग्रुप वेगळा, अशी पालखी होते. मग काय आम्ही दर्शन घेऊन खाली उतरलो. आम्हाला मस्त थंड ताक दिसलं. तर त्या काकूही बोलायला खूप सुंदर होत्या. त्यांनी आम्हाला मस्त ताक दिलं आणि एक ग्लास नाही तर त्यांनी आम्हाला 1.5 ग्लास ताक दिला. वाह! ते पिऊन तर म्हणजे अक्षरशः पाण्याची तहान लागलेलीच होती. पण ताक पिऊन आमचं मनही तृप्त झालं. मग आम्ही असे छोटे-छोटे टॉयज बघत पुढे असं परतीचा प्रवास सुरू केला. मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.